भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई आपल्या सोबत आहेत. ताई, सकाळी एक ट्विट जे आहे ते तुम्ही केलेलं आहे. मुंबई महापालिकेचा एक अहवाल आलेला आहे. जी घटना घडली होती मुंबईमध्ये, एका मुलाचा मृत्यू झाला झाड पडल्यामुळे, त्याचा अहवाल आलेला आहे. एक धक्कादायक हा अहवाल आहे. तुम्ही सुद्धा या अहवालाला विरोध केलाय. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, अतिशय अतिशय वाईट असा हा अहवाल आहे. लाज वाटावी असा अहवाल आहे. बघा, आम्ही जरी पॉलिटिकल कार्यकर्ते असलो, राजकीय कार्यकर्ते असलो, तरी आम्ही पण आई आहोत. आम्हालाही मुलं आहेत. त्या निष्पाप लेकराचा काय दोष होता? त्याच्या आई वडिलांचा काय दोष होता? आणि त्या मुलाला आपल्या हलगर्जीपणामुळे, आपल्या बेजबाबदारपणामुळे हे त्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय. मला वाटतं अजून 10 दिवस पण झाले नसतील का 15 दिवस झाले नसतील. एवढ्यात तुम्ही या मारेकरांना क्लीन चिट देऊन टाकली आणि त्या एवढ्याशा बाळाच्या जीवाची किंमत काय 7 लाख रुपये लावली. लाज वाटायला पाहिजे. म्हणजे मला कमाल वाटते की अतिशय कार्यक्षम, हुशार, कर्तव्यदक्ष अशा आयुक्त BMCला दिलेले आहेत आणि असं असताना प्रशासनाने सोडून दिले. आणि एक आई म्हणून मी व्यक्त केलेली ती भावना होती की हे अतिशय अमान्य, कधीही मान्य होऊ न शकणारा असा हा अहवाल आहे. कुठेतरी कंत्राटदाराला दंड फक्त लावण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. काय म्हटलं मी? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. एका मुलाचा जीव गेलाय. कसली कमिटी बसवली तुम्ही? आणि त्या कमिटीने काय दिली? सगळे निर्दोष, सगळे निर्दोष. म्हणजे तो मुलगा शाळेत गेला ही त्याची चूक, त्याच्या आईबापांनी त्याला शाळेत पाठवलं ही त्याची चूक, बाकी सगळे हे निर्दोष आहेत. आणि कितीचा दंड लावला? 7 लाख रुपये. एवढ्याशा छोट्याशा बाळाच्या जीवाची किंमत तुम्ही 7 लाख रुपये लावली. लाज वाटायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना. आणि म्हणून मी ते त्या ठिकाणी ट्विट केलंय. हे जे कोण याच्यामध्ये आहेत कंत्राटदार, यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आम्हाला आयुक्त मॅडमकडनं हीच अपेक्षा आहे. हीच अपेक्षा आहे आम्हाला की अत्यंत कर्तव्यदक्ष असलेल्या आयुक्त मॅडम, या सुद्धा आई असतीलच ना. एका मुलाचा जीव घेतलाय, त्या ठिकाणी आपण काय त्यांना क्लीन चिट देणार आहोत? सगळं निसर्गावर ढकलून द्यायचं आपण. ते झाड पडलं, कसं पडलं, त्याच्यावरती किती चर्चा झाल्या, एवढी घाई आहे क्लीन चिट द्यायची. बाळाला जाऊन मला वाटतं 15 दिवस पण झाले नसतील अजून. क्लीन चिट देऊन टाकली. 7 लाख रुपये त्याची किंमत लावून टाकली. हे अतिशय अमान्य आहे आणि हे चालणार नाही. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल व्हायला पाहिजे. अहवालात असं म्हटलं की नैसर्गिक घटना होती आणि नैसर्गिक घटना घडली आणि त्यामुळे हे सगळं घडलं, असं कितपत योग्य आहे? मला हेच सांगितलं की हा अहवालच मान्य नाहीये. अहवाल मान्य नाहीये. आणि त्यामुळे हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्यांच्या चुकीमुळे जी समिती होती, ते समिती पण कोण बसले होते त्यांना पण चेक करावं लागेल. हे कोण होते बहादर, ज्यांना इतकी घाई झाली होती? 15 दिवसामध्ये एक बाळ गेलंय, त्याच्या जीवाची किंमत लावून टाकली. 5 लाख तू भरायचे, 2 लाख तू भरायचे आणि सगळे आता फ्री झाले. कुणावरती कुठलाही आरोप नाही. हे नाही चालणार. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि हा जो अहवाल आलेला आहे तोच आम्हाला अमान्य आहे. तो आम्हाला मान्य नाही आहे. एक शेवटचा प्रश्न. ज्या पद्धतीने प्रशासनाला तुम्ही दोषी धरताय, परंतु आता विरोधक असं प्रश्न उपस्थित करतील की तुम्ही सत्तेत आहात, तुमचाच पक्ष सत्तेत आहे, तर मग तुमचं प्रशासनावरती वचक नाही का? सत्तेमध्ये आम्ही असलो तरी या पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख हे तिकडचे आयुक्त आहेत. आयुक्त अत्यंत कार्यक्षम आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवरती, त्यांच्या हुशारीवरती माझा अजिबात आक्षेप नाही आहे. त्या अतिशय हुशार आहेत आणि म्हणूनच त्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत. म्हणून मला असं वाटतं की आयुक्तांनी सुद्धा आयुक्ताच्या चष्म्यातून थोडंसं कमी बघून आईच्या चष्म्यातून बघणं पण गरजेचं आहे. मुंबईकर आहेत हे. त्याच्यामध्ये एका बाळाचा जीव गेला, त्याची तुम्ही 7 लाख रुपये किंमत नाही लावू शकत. आणि त्यामुळे हा अहवालच आम्हाला मान्य नाही आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, मुंबई शहरात जी घटना घडली होती त्या घटनेबाबतचा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि याला आपण जर पाहिलं तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVNN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.